पावसाळ्यामध्ये एक घटना घडली. चिमणा चिमणीचं घर जोरदार हवेमुळे पडून गेलं. रात्रीला खूप जोराचा पाऊस आला आणि जोराच्या हवेमुळे चिमणा चिमणीचं घर दूरवर उडत गेलं. चिमणा आणि चिमणी रात्रभर एकमेकांकडे बघत झोपी न जाता बसून होते. रात्र संपण्याची जणू काही ते वाटच बघत होते. चिमणीच्या डोळ्यात सतत पाणी येत होतं आणि चिमणी चिमण्याला म्हणत होती, इतक्या मेहनतीने बांधलेलं घर एका झटक्यात उडून गेलं. चिमणीच्या बोलण्यावर चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं देवाच्या हातात आहे आणि त्याला नवीन बांधणं आपल्या हातात आहे. असं बोलता बोलता दिवस उजडला. चिमणा चिमणी दोघेही परत घर बांधण्याच्या तयारीला लागले. माणसासारखी कुणाच्याही आधाराची वाट न पाहता, निसर्गाला दोष न देता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढला. दोघांनीही परत स्वतःचं घर बांधलं. यालाच म्हणतात जगणं. आज झालेल्या दुःखाचा उद्याच्या जीवनावर परिणाम न पडू देणं, यालाच म्हणतात खरोखर आयुष्य जगणं. जो माणूस असं जीवन जगतो तो आयुष्यात कधीच दुःखी होऊ शकत नाही. मित्रांनो, ही कहाणी जरी छोटी आहे तरी आपल्याला खूप मोलाचा संदेश देऊन गेली आहे. संकट आली म्हणून कधीच घाबरू नका, कधीच रडू नका. उलट एकमेकांना धीर द्या आणि कोणाच्याही आधाराची गरज वाटू देऊ नका. कारण देवानं संकट जर तुमच्या आयुष्यात दिली असतील, त्यामधून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा तुम्हाला नक्की मिळेल. फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे.